यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. संभाव्य अल नीनच्या प्रभावामुळे हवामानात अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. कृषी विभाग, आत्मा जळगाव आणि कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. बदलत्या हवामान परिस्थितीत पिकांचे संरक्षण आणि उत्पादन वाढीसाठी ब्रॉडबेड फरो अर्थात बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. कमी पाऊस असो किंवा अतिवृष्टी, अशा दोन्ही परिस्थितीमध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात कृषी तज्ज्ञांनी बीबीएफ यंत्र आणि टोकन यंत्राद्वारे पेरणीची प्रात्यक्षिके सादर केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत सरी वरंबा पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी बीबीएफ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. एकंदरीत हवामानातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन, माती परीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सर्वांना करावी, नमस्कार. असा मी संदेश या रोहन घुगे, कार्यक्रमातून देण्यात आला. जिल्हाधिकारी जळगाव. आज आपण केव्हीके ममुराबादला बीबीएफ म्हणजे ब्रॉडबेड फरोस किंवा ज्याला आपण मराठीमध्ये रुंद सरी वरंबा ही जी पद्धत आहे लावणीची आणि नांगरणीची, त्याच्याबद्दल आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी आज आपण जमलेलो आहोत. इथे पूर्ण कृषी विभाग आणि आपली केव्हीकेची टीम आणि इतरही ॲग्रीमध्ये काम करणारे आपले शास्त्रज्ञ असतील आणि बाकी पूर्ण स्टाफ, तसेच आपले व्यापारी आणि शेतकरी देखील उपलब्ध आहेत. तर यामध्ये आपण जर बघितलं तर ही जे बियाणं आहे आणि ही बियाणं ह्या यंत्राच्या माध्यमातून खाली जातं आणि ह्या ज्या दोन सरी पाडणारे जे दोन साईडला लावलेले वाफे तयार करणारे जे दात आहेत, त्याच्यानी पूर्ण एक वाफा तयार होतो, एक ब्रॉड वाफा तयार होतो आणि त्याच्यानंतर या प्रत्येक दातामधून आणखी पेरणी देखील करता येते. याचे बरेचसे फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये बियाणं जे आहे ते कमी प्रमाणामध्ये लागतं. त्यासोबतच पाणी जे आहे ते पाणी जर जास्त आलं तरी ते ह्याच्या मार्फत आपले जे सरी आपण पाडलेले आहेत त्याच्या मार्फत निघून जातं आणि कमी जरी असेल तरी मॉइश्चर जे आहे त्याच्यामध्ये टिकून राहतं. त्यासोबतच बियाणं कमी लागत असल्यामुळे शेतकऱ्याची जी इनपुट कॉस्ट आहे ती कमी होते. पिकांमधलं अंतर व्यवस्थित राहतं. त्यांना न्यूट्रिएंट्स प्रॉपर पद्धतीने मिळतात. पिकांची वाढ चांगली होते आणि येणारं उत्पादन अगदी चांगल्या पद्धतीचं येतं. त्यासोबतच या बियाणांसोबत आपल्याला खतं देखील त्याच्यामध्ये टाकून देता येतात आणि पहिला डोस जो खतांचा असतो तो त्यासोबतच दिला जातो. त्यामुळे पिकांची वाढ देखील चांगली होते. हे सगळ्याच प्रकारच्या पिकांमध्ये आपल्याला वापरता येतं. मोस्टली आता सोयाबीन असेल किंवा तूर असेल, मूग असेल, याच्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावरती वापर होतो. त्यासोबतच इतरही सगळ्या पिकांसाठी आता याचा वापर करता येतो. जर बीबीएफ यंत्र नसेल तर त्यासोबत दुसऱ्या पण यंत्रांनी हे करता येतं. म्हणजे जसे आपले जर आपण बळीराम नांगर असतं आपलं, त्याच्यानी सरी पाडून त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पेरणी देखील करू शकतो आणि डिबलरच्या मार्फत देखील पेरणी करू शकतो. बेसिक कन्सेप्ट हा आहे की याच्यामध्ये ब्रॉड वेड फरोज तयार झाले पाहिजे, एक उंचवटा मिळाला पाहिजे पिकांना आणि त्याच्यावरती पिकांची लागवड केली पाहिजे. मधल्या ज्या सरी आहेत त्याच्यातून पाण्याचा निचरा देखील खूप चांगल्या पद्धतीने होतो. जर आपण आता बघितलं तर क्लायमेट चेंजमध्ये कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडत असताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होताना दिसून येतं. परंतु या टेक्निकचा वापर करून आपण ते क्लायमेट आयनक्लेड ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणू शकतो, की क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर आपल्याला करायला याची मदत होते. तर माझं सर्वांना आव्हान असेल की आपण मोठ्या प्रमाणावरती बीबीएफ यंत्राद्वारे नांगरणी आणि पेरणी करावी, जेणेकरून आपल्याला इनपुट कॉस्ट कमी होईल आणि उत्पादन वाढण्यास खूप धन्यवाद.